सर्वांना माझा नमस्कार. तर चला आज शेतात आले भाज्या आणण्यासाठी. भाज्या काढताना काय काय मजा झाली तर ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. शेतात निघालोय भाज्या आणाय ताज्या ताज्या. आता बघू दिवाळीनंतर आता काय झालंय शेतात भाज्यांचं काय म्हणते. तेवढं बघा पाणी तर चालूच आहे अजून. पोपाच्या झाडाला अजून कच्च्याच पोपय आणि जाता जाता बघा ह्या पेरू बघितलं, एक पेरू सापडला. आणि इथं एक टोमॅटोची झाड आहेत एक दोन. त्यांना म्हणून टोमॅटो सापडत आहे का बघावं. तर इथं काही टोमॅटो अशी मातीत हे झाल्यामुळं काही खराब झालीत. आणि बघा इथं 2 टोमॅटो सापडले, पण भाजीत हे घालायला उपयोगी येतं म्हणून ती दोन्ही तोडून घेतली. आता चला म्हणलं आता पुढं बघू कोणकोणत्या भाज्या आहेत ते. घेवड्याचा वेल बघा, लांब शेंगाचा घेवडा आहे बघा, किती पसरलाय मस्त. त्याला काय मांडव करणं नाही झालं, पण तिथं मुरमाचा रस्ता आहे तिकडे काय एवढं काय आता वाहन काय येणार नाही ऊस कुठेपर्यंत मोठा होईपर्यंत. त्यामुळे ना भरपूर शेंगा घालते. छान आलाय बघा, किती मस्त आहे. पहिले असे शेवरीच्या झाडावर चढवायची, पण आता नाही चढवत. तशा आऱ्या कट केल्या ना म्हणजे त्याला फळ लागतं लवकर. शेंडा असतात असं कट करायचं ना. एवढी कीड होती ना मध्ये, आता आपोआप त्याच्यावर काहीच केलं नाही औषध किंवा काय, पण आपोआप बघा चांगला झाला. पावसाने सगळी कीड गेली धुवून. तर आता गवारी आणू, गवारीची बघू काय कंडिशन आहे. आणि मी बघा तुरीची झाडं लावली होती 4-5, तिकडे 2 येतात आणि इथं 3. किती छान आल्यात बघा. आता एवढी झाली मोठी. आता बघा फुलं आलेत त्याला, आता शेंगा येतील. शिजवल्यावर ना एकच नंबर लागते तूर. असे पूर्णासारख्या आमची आजी बोलायची, तुरीच्या शेंगा अशा पूर्णासारख्या लागतात एकदम छान. अशा मीठ टाकून अशा शिजवल्या ना छान लागतात. तर बघा आता किती अजून सुद्धा फुलं, म्हणजे अजून फुलं सुद्धा निघताय बघा. अजून फुलं निघतात, उमालते ते एवढी भरपूर मस्त. आता तिकडे पण आल्यात, छान आल्यात सगळे तुरीची झाडे. 5च आहेत पण छान आल्यात. हा भोपळा एक सापडला, एक तर भाजी झाली आता. आणि हा एक छोटा आहे अजून, हा छोटा आहे. आणि हा बघा दिवाळीत लक्षच नाही इकडे तिकडे, त्यामुळे ना एवढा मोठा झालाय हा तर भोपळा. आता हा नेमका बियाच्या म्हणजे ह्याचा झाला, बिया त्याच्या होतील आता बिया. का तुला देते ह्याची भाजी करून, आवडते ना. तिकडे अजून कवळं कवळं आणि शेतात असं घरी जरी असलं ना, घरात माझ्या दारात सीताफळाचं झाड आहे आणि शेतात सुद्धा एवढे झाड आहेत बघा. चिमण्यांचा एवढा किलबलाट आणि चिवचिवाट एवढा भारी वाटतो ना ऐकायला. त्यांचं काही सुरेल गाणे गातात असंच वाटतं त्यांचं. आणि बघा आता एवढी मोठी झाडे झालीत. आता पहिल्यांदा शेंगा त्याच्या आल्यात बघा तोडायला गवारीच्या. कारण अगोदर सगळी त्याची फुलं काही जळून गेली होती. जळून म्हणजे ना पावसाने सगळी झुडपून ही झाली होती. आता बघा छान आल्यात गवारीच्या शेंगा. आता सगळ्या तोडून घेते. आता जेवढ्या होईल तेवढ्या भाजी पुरते, तरी राहिलेल्या उद्या तोडते. कुठलीही गोष्ट असं आपण एखाद्याशी लावली ना आपल्या म्हणजे हाताने, आणि आपण त्याचं फळ किंवा भाज्या जर खाल्ल्या ना तर एवढा आनंद होतो ना.
तर खरंच आता बघा एवढ्या म्हणजे छान गवारी आल्या. पावसात तशी शक्यतो गवारी ना टिकत नाही, उपाळती. पण हिकडची साडी जरा उंच आहे ना, आमची चारी कडणी असल्यामुळे पाण्याचा निचरा लगेच होतो, त्यामुळे गवारी टिकली. आणि बघा आता एवढी मोठी झाडं झाली. बघा गावकऱ्याची झाडं माझ्या एवढी झाली उंच, हे बघा. आणि आत्ताशी गवारी पहिल्यांदा मिळते खायला, पण असं द्या जपली तिला म्हणून पहिल्यांदा का खायला, म्हणजे पहिल्यांदा का होईना खायला मिळते, त्याच समाधान आहे. बघा केवढी उंच झाली गवारी, बघितली ना एवढी. अजून ती वाढतच चालली बघा, का शेंडा तिचा आरा निघतच चाललाय. कवळी पान आहेत अजून निघतीच गवार वर उंच, म्हणजे माझ्या उंचीच्या पार जाती गवारी. एवढं भरपूर मी माळवं लावलं होतं म्हणजे ऊस शेतात. तर भुईमुगाच्या शेंगांचं सुद्धा काय झालंय ते सुद्धा तुम्हाला नंतर मी दाखवीन. आणि पावसामुळे गेलं, पण जाऊ दे, जे आहे ते आपल्याला मिळालं तेच आपलं म्हणायचं. मेथीची भाजी परत टाकली होती मी, आज घरची तर जळूनच गेली. थोडीफार खायला मिळेल 1-2-3 भाजीची. आता परत बघा एवढी आली उगवून अशी. 4-5 साऱ्या टाकलेल्या आहेत, 5 ते 6, पण आली छान आता. आणि आमच्या शेतात एक आजोबा आहे, तुम्हाला दाखवते आता. चला, काय आजोबा आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच आता. चला तिकडेच चालली मी आता. मला बघायचं आहे ना आमच्या शेतातला एक आजोबा. चला तुम्हाला दाखवते, जेवढं मोठं रहस्यमय का नाही. चला बघा आता, तुम्हाला बघायला मिळेल लवकरच. हा काय बीट आहे, बीट. 2 पाकिटं लावली होती अख्खी, पूर्ण 2 पाकिट. त्यातली ही जुडी एकच आली बघा. एवढं म्हणजे झाला का नाही आजोबाच आहे का नाही. 2 पाकिट लावून 2 बीट मिळाली, म्हणजे एका पाकिटाने 1 बीट दिलंय. झालाय का नाही आजोबा, बघा बरं. पक्ष्यांचा ठळा बघ किती छान आहे. चला एवढे 2 कोण खाणार आता कृती ग? मी एक आणि श्रेया दीदी एक. बघ एवढे पाकिट लावून 2च सापडली फक्त. बघा जाता जाता इथे अजून एक दोडका सापडला. 2 दोडके. चला आता दोडका, भोपळा, गवारी, बीट, टोमॅटो एवढ्या तर भाज्या तोडल्या. आता भेंडीचं काय झालंय ते बघूया. आता मला तर खूप भीती वाटते, अरे बापरे भेंडीचं काय झालं असेल. तर चला लवकर भेंडीचं बघूया. आता ही बघा भेंडी, दिवाळी झाली, करण्यात गेली, माहेरला गेली. भेंडीचा कसा भेंडोबा झालाय बघितलं का? अरे बापरे काही. आता ही भेंडी तर कटरने सुद्धा कशाने सुटणार नाही. मला हिला आहे ना आता उद्या वेळाच आणावं लागेल, वेळाने सगळे काढून घ्यावं लागेल, तरच तिला वर फळ लागणार आहे. बघा कसली झाली सगळी आता भेंडी. अरे बापरे. आणि दिवाळीत कोण त्याला चिरायलाच मागत नव्हतं, खायला पण नको असं वाटत होतं. आता सगळे तसंच झालंय भेंडी. अरे बापरे काय हे भेंडीचा भेंडोबा झालाय. पूर्ण दाण्याची अशी भाजी करावी लागणार आहे. कशी काय मग भेंडी आमची बघितली का? भेंडोबा आमचा झालाय सगळा. अरे वा बाप, काय खरं नाही आता. एवढं सगळं मोठं आता काटापटच अशी कवळी नाहीच एवढी. तुटते का बघू बरं आपण. तीळ घातल्याशिवाय तुटत नाही. त्याला उद्या वेळाच आणावं लागणार आहे. कसली झाली सगळी. चला आता उद्याच येईल रानात सगळी. आता ही वेळाने कापायला भेंडी बघा. तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत उद्या ही भेंडी कट करून घेते. कुठलंही फळझाड असो किंवा भाज्यांची झाडं असो त्यांना जीवापाडत जपावं लागतं. म्हणजे आपल्या मुलांसारखं आपल्याला भाज्या किंवा फळं असे खायला मिळतात. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल माझ्या नारळाला केवढे नारळ आलेत आणि किती आलेत. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा.